तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बघणार आहोत की तुम्हाला अशाच प्रकारचा पेपर परीक्षेमध्ये विचारला गेला होता. आज हा पेपर झालेला आहे तुमचा. आणि बघा, मला कमेंट करून सांगा की हाच पेपर तुम्हाला विचारला गेला होता ना. याचे आपण अगोदर पण व्हिडिओ अपलोड केलेले आहे आणि तुम्ही कसा पेपर लिहिला आज आपण पूर्ण स्पष्टीकरण बघणार आहोत. बघा, आता तोंडी चाचणी. तुम्हाला पहिले विद्यार्थ्याचं नाव लिहायचं आहे. जे असेल ते हजेरी क्रमांक तुम्ही टाकला असेल, तुमच्या शाळेचं नाव, केंद्राचं नाव, तालुका आणि जिल्हा टाकला. ओके. प्रश्न क्रमांक 1, खालील परिच्छेद वाचायचा होता. वाचा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तर लिहा. तुम्हाला प्रश्न क्रमांक 1 मध्ये परिच्छेद दिला होता, तो तुम्हाला नीट वाचायचा होता आणि त्यावर काही तुम्हाला प्रश्न विचारले होते. बघा, पहिला प्रश्न विचारला होता, परिच्छेदाला योग्य शीर्षक लिहायचं होतं तुम्हाला. तो परिच्छेद वाचून एक शीर्षक लिहायचं होतं. शिरसूने पाहिलेल्या खंड्या पक्ष आकाराने कोणत्या पक्ष एवढा दिसत होता ते सांगायचं आहे. त्याचा आकार कोणत्या पक्षामध्ये दिसत होता वाचला असेल तर तुम्हाला उत्तर मी पण मागच्या व्हिडिओमध्ये दिले आणि तुम्हाला कळून गेलं असेल. तिसऱ्या नंबरचा होता, शिरसूला पक्षाचे प्रतिबिंब केव्हा दिसले ते सांगा. तू पाहिलेल्या कोणत्याही एका पक्षाचे वर्णन करून सांगायचं होतं. बघा, अशा प्रकारचे मी तुम्हाला दिलेलं होतं उत्तर. अशा प्रकारे पेपर लिहिला असता तर 5 पैकी 5 गुण तुम्हाला पहिल्या प्रश्नामध्ये मिळालेले असते. आता तुम्ही दुसरा प्रश्न बघू शकता. इथं प्रश्न क्रमांक 2 दिला आहे. खालील दिलेल्या कविता वाचून त्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे सांगायची. कविता हे, गहू शळावाचं मोती काळ्या रानात सांडलं आणि माझ्या अंगात लख्ख चांदणं पडलं. ठीक आहे, अशा प्रकारची ही कविता तुम्हाला विचारली गेली होती. आता कवितेवर किती प्रश्न आलेले बघा. पहिला, वरील कवितेचे समाजपूर्ण तालासुरात गायन करायचं होतं तुम्हाला. तुम्हाला आन्सरमध्ये काय लिहायचं आहे मागे, मी गायन केलं. ठीक आहे, असं तेव्हा तुम्हाला मार्क्स मिळते. वरील कवितेत कोणत्या कशाचे वर्णन केलेले आहे हे सांगायचं होतं. काळ्या रानात काय सांडलेले आहे ते सांगायचं होतं. कवितेमध्ये धान्याला कशाची उपमा दिली आहे ते सांगायचं होतं तुम्हाला. ठीक, आता बघा, यानंतर आपण बघू कवितेमध्ये धान्याला कशाची उपमा, रानमेवा म्हणजे काय हे तुम्हाला विचारलेलं होतं. एक मार्कासाठी हे प्रश्न विचारले होते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 वर येऊया. खालील परिच्छेद वाच व त्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तर लिहा. हा पण परीक्षेवर येणारा प्रश्न होता तुम्हाला. एका मोठ्या स्टेशनवर गाडी थांबली पासून तर मकर छंद घेत होती यापर्यंत पॅरेग्राफ आहे आणि या 6-7 लाईनच्या पॅरेग्राफवरती तुम्हाला किती 1 2 3 5 गुणांचे प्रश्न, 6 गुणांचे प्रश्न विचारलेले आहे. पहिला प्रश्न विचारला होता, लेखकाला नेहमी कशाचे आश्चर्य वाटत होते. दुसरा प्रश्न विचारला होता, परिच्छेदात कोवळ्या देठाला कोणता शब्द आलेला आहे. तिसरा प्रश्न विचारला होता, पारिजातकाप्रमाणे नाजूक असणाऱ्या कोणत्याही 2 फुलांची नावे विचारली होती. ही प्रश्न होता, वरील परिच्छेदाच्या आधारे निसर्गातील घटक मानवी जीवन आनंदी करतात. तुमचे मत लिहायचे. हा स्वमताचा प्रश्न होता. मी मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सगळ्या व्हिडिओमध्ये सांगतो की स्वमत मध्ये तुम्ही जास्तीत जास्त लिहायचं आहे. फक्त 2 मार्क मिळवण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त लिखाण करावं लागेल, तुमचे मत मांडावं लागेल. आता बघा, प्रश्न क्रमांक 4 आलेला आहे. इथं प्रश्न क्रमांक 4 मध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे, खालील चित्राचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर लिहायचे आहे. खाली तुम्हाला चित्र दिलं होतं की एक मुलगी सायकल काढते आहे, फिरवते आहे. याचं तुम्हाला निरीक्षण करायचं होतं. तर तुम्ही आय थिंक मला असं वाटतं असं लिहिलं असेल तुम्ही. चित्रातील दिशादर्शक पाटीवर कोणता संदेश लिहिलेला आहे ते लिहायचं आहे. तिचा संदेश पण दिलेला आहे बघा, निसर्गाचा. तो संदेश तुम्हाला 2 ओळीमध्ये कसा तरी मोठा चोटा करून लिहायचा होता. 1 मार्कासाठी प्रश्न होता. दुसरा प्रश्न आहे, निसर्गाचे संवर्धन करण्याचे 2 उपाय सांगायचे. निसर्गाचं संवर्धन करणे म्हणजे त्याला निसर्गाला जगू नये तर झाडं तोडू नका, वायू प्रदूषण वगैरे सांगून तुम्हाला 2 उपयुक्तेचे उपाय लिहायचे होते. तिसऱ्या प्रश्नामध्ये दिला आहे, सायकल चालविणे 2 फायदे लिहायचे. व्यायाम होतो प्लस वेळ पण वाचवण्यासाठी आपण त्याचा वापर करतो. फायदे तर भरपूर त्याचे, तर तुम्हाला 2च लिहायचे होते 2 मार्कासाठी. चित्रातील मुलाच्या चेहऱ्यावर कोणता भाव आहे. मुलगा, ठीक आहे, त्याच्या भावावर हास्याचा भाव आहे असं तुम्हाला लिहायचं होतं. थोडी कन्सेप्ट हाय करून. बघा, प्रश्न क्रमांक 5, खाली दिलेल्या सूचनांनुसार कृती करायची. खालील काव्यपंक्तीचा अर्थ लिहायचा आहे. लहानपण देगा देवा, मुंगी सारखेच राहावा. ठीक आहे. त्यानंतर ई प्रश्न, खाली दिलेल्या वाक्यप्रचाराचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग कर. आवक होणे हा तुम्हाला वाक्यप्रचार दिला आहे. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं त्याचा अर्थ व त्यानुसार तुम्हाला अर्थ लिहून वाक्यात उपयोग करायचा होता. ठीक आहे, मी करून पण दिलेला होता. तुम्ही तसाच लिहिला असेल आय थिंक, गॅरंटी घेतो. खालील शब्दांची लपलेल्या वृक्षांची नावे लिहायची. सारंग, आवड याच्यामध्ये लपलेली ओळीमध्ये. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 मध्ये तुम्हाला एक उतारा दिला होता. तो उताराचं वाचन करायचं होतं तुम्हाला. बा अनवणी पायाचा ठसा मातीत उठतो, भाळल्याच्या घामाचा पन्हा नभाला फुटतो. नभ पाणी पाणी होते, माती चिखल होती या, कुणब्याच्या जीवनास मग उकल होती या, भोगाळ्या भुईमुंग बाप पाहू फाटो. इथपासून तर तुम्हाला
पूर्ण खालपर्यंत कविता दिली होती. त्यावर मला असं वाटतं 6-7 मार्कासाठी त्यांनी प्रश्न विचारलेले आहे. बघा, पहिला प्रश्न विचारलेला आहे त्यांनी, वरील कवितेत कोणाविषयी वर्णन आलेले आहे ते लिहायचं 1 मार्कासाठी. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये उत्तर दिलं होतं, तर तुम्ही वाचल्यानंतर पण तुम्हाला समजून जाईल की कशासाठी आले आहे. कवितेत पान्हा हा शब्द कोणत्या अर्थाने आला आहे तेही लिहायचं आहे. खाली दिलेल्या अर्थाच्या कवितेतील काव्यपंक्ती लिहा. आकाश ढग दाटून येता पावसामुळे कोरडी जमीन दिसते, मातीत चिखल होते. याचा तुम्हाला अर्थ लिहायचा आहे काव्यपंक्तीचा. 2 मार्कासाठी विचारलेला आहे. 3-4 ओळीमध्ये लिहायचे उत्तर. 2 शेतकऱ्याच्या जीवनातील समस्यांची सोडवणूक होते, याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. ही केव्हा ते लिहा. पाखरांचा थवा येतो केव्हा येतो, त्यांना रडत उठतो. याचं पण मी तुम्हाला उत्तर करून दिलेलं होतं. बघा, हाच पेपर तुम्हाला बघायला मिळाले असेल. आता मी तुम्हाला एक महत्त्वाचं सांगितलं होतं की प्रश्न क्रमांक 7 तुम्हाला येणार आहे. माझा देश या विषयावर खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला 8 ते 10 ओळीत उत्तर लिहायचं होतं. हा निबंध मी तुम्हाला ऑलरेडी लिहून पण दिला होता. त्यात तुम्हाला मुद्दे लिहून मी अंडरलाईन करायला सांगितली होती. देवाबद्दल अभिमान, देशाबद्दल अभिमान व प्रेम, कर्तव्य आणि जबाबदारी, विविधता व एकता, संस्कृती व परंपरा. अशा प्रकारे तुम्हाला 5 मार्कासाठी प्रश्न होता. तर तुम्हाला 10 ते म्हणजे 1 ते 2-3 पेजमध्ये तुम्हाला उत्तर लिहायचं. जेवढं जास्त लिहिसान तेवढं तुम्हाला भरपूर फायदा होईल. ठीक आहे. ओक्त्या पूर्ण करायचं आहे. शब्दकोश पाहण्याचा क्रम, एखादा शब्द ठरवा, अलंकरण क्रम समजून घेणे, याचं पण मी उत्तर तुम्हाला तिथं दिलेलं आहे. तुम्ही नीट बघायचं होतं. तुम्हाला सगळे उत्तर मागच्या पेपरमध्ये भेटलेले आहे. बघा, प्रश्न क्रमांक 9 मध्ये तुम्हाला काय विचारलं होतं. प्रश्न क्रमांक 9 मध्ये तुम्हाला पाठ्यपुस्तकातील QR कोड वापरण्याबाबत 2 मित्रांमधील संवाद लिहायचा होता. जय अजय हे 2 मित्र दिलेले आहे. त्यामध्ये तुम्हाला संवाद लिहायचा होता की QR कोड, नवीन पुस्तक भेटले, QR कोड कसा स्कॅन करायचा, काय फायदा होतो, हे सगळं मी तुम्हाला संवाद लेखन, मी दिलेलं संवाद लेखन जसं तसं लिहिलं असेल तर तुम्हाला पैकीच्या पैकी 5 पैकी 5 गुण मिळणार आहे. अजय विजय विजय. प्रश्न क्रमांक 10, खाली लिहिलेला अपूर्ण कथा पूर्ण करून लिहा व कथेला योग्य शीर्षक द्यायचं आहे. अमोल 9वीत शिकणारा मुलगा होता. तो खूप हुशार होता, पण फार आळशी. शाळेतून आल्यावर तो थेट मोबाईलवर गेम खेळत होता किंवा TV बघायचा. हा पॅरेग्राफ दिला आहे तुम्हाला. तर तुम्हाला याच्यावरती कथा लिहायची आहे. मी कथेसाठी तुम्हाला 5 मार्क आहे. कथेसाठी सांगितलं होतं, तुम्ही जर आता एक शीर्षक लिहिलं असेल कथेचं, जे मी मागच्या व्हिडिओमध्ये दिलं होतं, आणि त्यानुसार खाली माहिती भरली असेल अशी पेपरमध्ये आज, तर तुम्हाला आउट ऑफ मार्क 100% मिळतील. ठीक आहे. बघा, लास्टचा प्रश्न आपला येतो. दिलेल्या सूचनांतर खाली कृती सोडवायची आहे. खालील उदाहरण आहे. हा थोडा ग्रामरचा पार्ट आहे. दिलेल्या सूचना खाली उदाहरणातील अलंकार ओळखायला द्या. झाले बहु, होतील बहु, आहेतही बहु, पर्यासन हा. ठीक आहे. 2 मध्ये विचारलेला आहे तुम्हाला दिसत नसेल तरी तुम्ही एकदा व्हिडिओमध्ये ऐकून घ्या फक्त. खाली दिलेल्या विग्रहाची संधी करायची होती तुम्हाला. नदी प्लस आत दिलं होतं, तर तुम्हाला डायरेक्ट नदीत लिहायचं होतं. घर अधिक दिलं होतं, तुम्हाला घरी लिहायचं होतं. ई मध्ये विचारल्यावर सामाजिक शब्द, समाज विग्रह शब्द, आई वडील हा सामासिक शब्द आहे. अशा प्रकारचे तुम्हाला यामध्ये टाकायचे होते. खालील एका शब्दाचे लघुक्रम पाडून गण ओळखा. पसारा, मदत, काकडी. खालीपैकी विरामचिन्ह ओळखून लिहायचे होते. बघा, सेम अशाच प्रकारचा तुम्हाला परीक्षेत पॅटर्न विचारला गेला असेल अशी मी अपेक्षा करतो, आणि तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला असेल. सो आजसाठी इथेच थांबूया. आता आपण गणिताची सिरीज चालू करणार आहे, त्याला पण खूप सपोर्ट करा. चला, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय, टेक केअर.